नमस्कार, जय हरी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. चला आता आज आपण जात आहोत राजधानी सातारा येथे. आपल्याला कार्यक्रमासाठी जायचं आहे. बघू शकता आलो आहे जवळा बाजारमध्ये. जवळा बाजारमध्ये आपली गाडीची भेट वगैरे करत होतो. तर लगेच नंतर गाडी आली 5-10 मिनिटामध्ये. गाडी आलो, गाडीमध्ये चढलो आणि चालू झाला आपला प्रवास राजधानी सातारा. बघू शकता आपले मित्र आहेत, त्यासोबत बरेच सारे फ्रेंड वगैरे औंढा नंतर आपण आलो आहे परभणीमध्ये उड्डाण पुलावरती. व्यवस्था परभणीचं दृश्य घेतलेलं आहे. जवळपास 10 वाजले होते आम्हाला परभणीमध्ये जाण्याकरिता. परभणीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. नंतर एक चांगलं हॉटेल बघून जेवण वगैरे करून घ्यावं म्हटलं. जेवण वगैरे केलं. मागवलं होतं आपलं पनीर आणि काजू पेल वगैरे करून मागवलं. नंतर आपला प्रवास झाला सुरू. आता रात्रभर आपण प्रवास करायचा. नंतर आपण अंबेजोगाई परळी वैजनाथ मार्गे जात आहोत सातारा पंढरपूर मार्गे. नंतर आता बघू शकता सकाळचे 6:42 झाले. बघू शकता दृश्य कसं आहे. आलो आपण आता सातारा जिल्ह्यामध्ये. एकदम फ्रेश वातावरण आहे. नंतर इथे हे बघू शकता इकडे असे कंदी पेढे खूप मिळतात. तुम्ही जर गेले तर एकदा जरूर ट्राय करा. एकदम चांगल्या प्रकारचा पेढा भेटतो. कंदी पेढा म्हणतो त्याला. बघू शकता आलो आहेत आपण आता साताऱ्याच्या समोर. आपल्याला खंडाळा या गावी यायचं, म्हणजेच आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जायचं आहे. त्यांची आज जयंती असल्यामुळे हे बघू शकता. नंतर आपण आलो सातारामध्ये व्ही स्टेशन पाहिलं. व्ही स्टेशन एकदम एक नंबर आहे. एव्ही गाड्या. नंतर सकाळचा नाश्ता वगैरे केला आणि चाललं आता सातारा पुणे हायवेने खंडाळा या गावी. हे बघू शकता. नंतर टोल नाका वगैरे लागला. नंतर हा एक बोगदा लागला. बघू शकता पूर्ण बोगदा मध्ये ही लाईट कते नाही, छोट्या लाईट लावलेल्या असतात. या ब्लॉगमध्ये एवढेच. नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पुढचा प्रवास बघणार आहोत. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि एक लाईक जरूर करा. या ब्लॉगमध्ये एवढे. धन्यवाद.